रिसेंटली एक मी स्टोरी वाचली आणि जी की ती मला खरंच खूप रिलेट केली, की अशीच आपण आपल्या आयुष्यात खरंच खुश असतो, पण दुसऱ्याचं आयुष्य बघून तो किती खुश आहे आणि आपण किती खरंच दुःखी आहोत, असं वाटून घेतो. जे की खूप छान स्टोरी मी ऐकली. एक झाड होतं आणि झाडावर एक कावळा रडत होता आणि त्याच झाडाखाली एक्झॅक्ट एक संत राहत होते. म्हणजे संत बसले होते आणि जो कावळा दुःखी होता तो रडत होता. ठीक आहे. रडल्यामुळे त्याचे जे अश्रू असतात ते संताच्या अ, संत संत त्याचे जे अश्रू ते संतावर पडले. मग संतांनी पाहिलं कावळे दादाकडं आणि कावळ्याला म्हणाला, "का रे, काय झालं रडायला? का रडतोयस?" तर म्हणाला कावळे दादा, "बघ ना, की मी किती दुःखी आहे. ना कोण माझ्यावर प्रेम करतं, ना कोण माझ्याकडे येतं." तर मग संत महात्मे म्हणाले, की "मग तुला काय बनायला आवडेल?" मग तेव्हा कावळा म्हणतो, की "मला ना हंस बनायला आवडेल." संत म्हणतात, "ठीक आहे, तुला हंस बनायचंय, पण एकदा तू काय कर, की हंसला जाऊन विचार, की तो खरंच खुश आहे का?" मग कावळा जातो हंसाकडे आणि हंसला विचारतो, की "तू खुश आहेस का?" तर हंस म्हणतो, "बिलकुल नाही, मी अजिबात खुश नाही, कारण की काय माझ्याकडे रंग पण नाही आहे, काय मी खुश असणार आहे." तर माझ्या हिशोबाप्रमाणे मला असं वाटतं, की पोपट सगळ्यात खुश असेल. मग कावळा जातो पोपटाकडे आणि पोपटाला विचारतो, "तू खुश आहेस का?" तर पोपट म्हणतो, "बिलकुल नाही." तर विचारतो, "का?" "मी सुंदर तर आहे, पण मला लोकं एका पिंजऱ्यातच कैद करतात ना." तर माझ्या हिशोबाप्रमाणे मला तर असं वाटतंय, की एक एक मोर सगळ्यात खुश असेल, असं त्याला वाटतं. मग कावळा परत मोराकडे जातो आणि एका राजवाड्यात मोर एक कैद असतो. तर कावळा विचारतो मोराला, की "तू खरंच खुश आहेस का?" आणि ऑफकोर्स मोराचं उत्तर येतं, "बिलकुल नाही." बिकॉज बघ ना, मी एवढं सुंदर असून एका मोठ्या राजवाड्यात एका पिंजऱ्यामध्ये कैदच आहे ना. तर मग कावळा त्याला विचारतो, "मग तुला काय बनायला आवडेल?" तर त्यावर मोर उत्तर देतो, की "मला एक साधारण एक कावळा बनायला आवडेल, जे की एकदम फ्री, रिलॅक्स माइंड, कुठेही फिरू शकतो, कुठेही मी आझाद असेल." म्हणजे खूप भारी उत्तर आहे हे आपल्यासाठी आणि खरंच हे उत्तर त्याला कळालं आणि त्याला रिअलाईज झालं, की खरंच आपणच आनंदी आहे ना. हे बाहेरच्या दुनियामध्ये बघतोय आपण, पण ॲट द एंड पॉइंट आपण खुश आहोत. फक्त समोरच्याला कंपेअर करून स्वतः दुःखी होतोय. आणि ते मला खरंच रिलेट केलं आणि आपणही असं दुःखी न होता स्वतःमध्ये आनंदी झालं पाहिजे. ठीक आहे? तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला नक्की सांगा.